अरे पण त्याला का त्रास देताय? तुमच्यामुळे माझा ऋषी परत निघून गेला तर त्याला नाही हा प्रश्न विचारायचे. माझा ऋषी मला सोडून गेला तर मग मी काय करू? मला नाही चालणार. तू सांगितलं ना तू जा म्हणून. तू नको जाऊस मला. शांत हो आई, शांत हो. मी कुठेही जात नाही, मी इथेच आहे. हा तू जाणार नाहीस ना? नाही जाणार. तू आतमध्ये चल. चल तू पण चल. मी नाही जाणार, मी इथेच आहे आई. तू आतमध्ये चल. चल. दादा दादा प्लीज असं शांत नको राहूस. का खोटं बोललास वेदची? का त्याला बोललास की ती चिठ्ठी तू लिहिलीस म्हणून? आणि आपण कधी ठरवले रे खोताना संपवायचं? का खोटं बोलतोयस तू? खरं सांग ना रे दादा. प्लीज मी रिक्वेस्ट करते तुझ्या पुढे. प्लीज बोल, काय खरंय ते सांग. दादा मी तुझ्याशी बोलते. दादा इथे बघ, खरं काय ते सांग. काय खरंय ते सांग ना. कपाळ आपटून घेऊ का मी तुझ्या पुढे आता? दादा बोल ना दादा. शंकर काका, शंकर काका तुम्ही काय झालं वाड्यावर? हा ऋषी आल्यामुळे गैरसमज वाढला म्हणून तुला वेदनं वाड्याबाहेर काढलं, हे खरंय? हो. डोकी फिरल्यात वाड्यावर राहणाऱ्यांची. शंकर काका पण बरं झालं तुम्ही आलात. दादा ऋषी ऋषी अरे शंकर काका बघा ना, विचित्र वागतोय तो. मला वाटलेलं दादा आलाय तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, सगळे गैरसमज दूर होतील. पण हा काही बोलतच नाहीये, गप्प बसलाय नुसता. ऋषी बघ, तुझ्या बाबतीत जे काही झालं ते अत्यंत वाईट होतं, पण जे काही खरंय ना ते सगळं सांग, म्हणजे सगळे गैरसमज दूर होतील. अरे कुठे गेला होतास तू? हा आणि ती खोतांच्या सुडाची चिठ्ठी लिहिली आहे ती तू लिहिली होतीस? खोतांच्या घरात सभ्य आणि चांगलं कोणी असेल तर ते शंकर काका आहेत. काकांशी कसं खोटं बोलू मी? काय करू काही समजत नाहीये मला. शंकर काका विचारा तुम्ही त्याला. तुम्हीच सांगितलं ना वेदला की ऋषी दादा गोडाऊन जाळायला गेला होता म्हणून. विचारा त्याला असं का केलं त्यांनी म्हणून. हे बघ ऋषी, तुला नलीच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तू गोडाऊन जाळायला गेला होतास? ऋषी बोल. हो, मी खरंच तिथे गेलो होतो गोडाऊनला आग लावायला, कारण मला सगळं जाळून टाकायचं होतं. का नाही लावलीस? का नाही जाळून टाकलंस? दादा उत्तर दे ना आता. काय उत्तर देणार तू नली? त्याच्याकडे उत्तरच नाहीये. खोटं बोलतोय तो. ऋषी गोडाऊन मध्ये गेला होता किंवा त्याला तिथं नेलं होतं हे खरंय, आणि ऋषीची मोजडी गोडाऊन मध्ये सापडली हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा. पण तू तिथे गोडाऊन जाळायलाच गेला नव्हतास हेही तितकंच खरंय. बोल ना ऋषी, खरंय ना हे? ऋषी हे खरं नाहीये. मीच गेलो होतो तिथे गोडाऊन मध्ये आग लावायला. मी खोटं का बोलेन? कारण तू गोडाऊन जाळायला गेला होतास ही खोटी बातमी मी सगळ्यांना सांगितली आहे.
मी सगळ्यांची खोटं बोललोय आणि तू माझ्याशीच खोटं बोलतोयस. अरे माझ्यावर दबाव टाकला होता आणि सांगायला सांगितलं होतं की ऋषीची मोजडी गोडाऊन मध्ये सापडली कारण तो गोडाऊन जाळायला गेला होता. आणि मी सगळ्यांना तसंच सांगितलं. वेदला पण तसंच सांगायला सांगितलं होतं म्हणून वेदला पण खोटं सांगितलं मी. बघ नली, आता मला हे कोणी सांगितलं आणि का सांगितलं हे मला विचारू नकोस. यामध्ये लपवण्यासारखं फार काही नाहीये, पण वेळ आली ना की मी सगळ्यांसमोर सगळं खरं सांगेन. विश्वास ठेव माझ्या. ह्या वाड्याच्या पुरातन धुरकट भिंती अनेक घटनांच्या साक्षीदार आहेत. कुलदेवता, वास्तुदेवता तुझं नक्की रक्षण करतील वेद. तुझ्या या विचार मंथनातून सुखी संसाराचा अमृत निघू दे. अविचाराची कधी कास धरू नकोस. सत्य कधी सोडू नकोस. धीरानं घे. ऋषी बस, बस इकडे, ये इकडे, बस बस इथे शांत बस बस. ऋषी, लग्नाच्या दिवशी तुझ्या बाबतीत काहीतरी अघटित घडलं होतं. तुझ्यासोबत काहीतरी घातपात झाला होता, हे खरं आहे ना? ऋषी बघ, जे खोटं आहे ना ते अंधारासारखं असतं, आंधळ. आणि जे खरं आहे, जे सत्य आहे ते सूर्यप्रकाशासारखं असतं, प्रखर, तेजस्वी. आणि सत्याचा प्रकाश पडला ना की क्षणात खोटं उघडं पडतं. त्यामुळं हे बघ, जे काही असेल, जे काही, सगळं खरं खरं सांग. बोल ऋषी, मोकळा हो. बोल सगळं मोकळेपणानं. बोल ऋषी. अरे ऋषी, ऋषी बोल रे. काका, मी खोटं बोलतोय तुमच्या सगळ्यांशी. मी गोडाऊन मध्ये आग लावायला गेलो नव्हतो. काका, मी खरं नाही बोलू शकत आहे. खूप गोष्टी घडल्यात काका, मी खरं नाही बोलू शकत. ऋषी, अरे मला सांग ना सगळं. काका, माझ्या बहिणीच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी कसं सहन करू काका? मी कसं सहन करू मला नाही कळत आहे. माझ्यावर खूप प्रेशर आहे काका, मला नाही कळत आहे मी काय करू. नाही कळत काय करू. परिस्थितीच माणसाची मनस्थिती तयार करते. माझे पण हात बांधलेले आहेत. नली, मी तुला सध्या एवढंच सांगू शकतो की तुला लढायचंय, कारण तुझी बाजू खरी आहे. आणि घाबरायचं नाही, खंबीर उभं राहायचं आणि 100% खात्री बाळग. हा शंकर खोत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे. माझा शब्द आहे तुला. आणखी एक, आता आपण जे काही बोललो ते फक्त आपल्यातच राहायला हवं. दुसऱ्या कोणालाही कळतं कामा नये. आता आपण एकत्र येऊन सगळ्यांशी लढायचं. घाबरू नकोस. काळजी घे. चल चेंडू.
दादा. दादा. सॉरी नली, माझं चुकलं, मला माफ कर. दादा, मी समजू शकते रे. तू ना तुझ्या जागी अगदी बरोबर आहेस. वेद पण त्याच्या जागी बरोबर आहे. फक्त मला आता कळत नाहीये की माझा मार्ग कोणता आहे. पण मला हे माहितीये की माझा पराभव नाही होणार, कारण माझी बाजू खऱ्याची आहे. चल आतमध्ये चल. नाही दादा, आतमध्ये नाही येऊ शकत मी. आईला तसं शब्द दिला, गावड्यांचा उंबरठा ओलांडणार नाही म्हणून. नली, दादा, मी शेतघरावर जाते. येते मी. नली अगं पण दादा प्लीज, तू माझी काळजी नको करूस. तू स्वतःला जा. नलिनी, नली, तू घात केलास. मला वाटतं ना तो झोपलाय, बडबडतोय बघ. तू विश्वासघात केलास माझा. म्हणजे असं झोपेत असलेल्या मुलाला काय उठवायचं. चल. हो काय बरे आहात ना? त्या एका निर्णयामुळे ना आपण कफल्लक आणि भिकारी झालोय. नली, आणि हा बघा, त्या अमंगळ तिकडीच्याच नावाचा जप करतोय. नली नली. नली, आपली झोप उडवून हा बराच शांत झोपलाय. नली, चला. घात केलास तू. नली, विश्वासघात. वेद. हा, नली. वेद, अरे शांत शांत हो बाळा. खेळ संपला नलिनी गावडे. तुझ्यासाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद झालेत. नली, येऊ का? वासंती काकी, हद्द झाली ना तुझ्या चांगुलपणाची. हे प्रेम करावं पण इतकं, आणि त्यासाठी समोरची व्यक्ती पण तशीच असायला हवी ना. मात्र रात्रंदिवस तिचाच विचार करतोयस, आणि ती विश्वासघातकी निघाली. आपल्या सगळ्यांच्या जीवावर उठली होती ती. त्या नलिनीचा आता खोतांच्या वाड्यात विषयच नको.
माझ्या कर्तृत्ववान मुलाची काय अवस्था करून ठेवली बघितलीस? वेद खचला म्हणजे माझी उमेदही खचलीच. दोघं इथे काही काम होतं का? वेद, आई वडील काय आपल्या लाडक्या मुलाकडे फक्त कामासाठी येतात का? आई आहे मी तुझी. तुझ्या दुःखाने काळजाला पीळ पडतो आमच्या. कसं आहे ना वेद, अनेक कठीण प्रसंगात खंबीर उभा राहिलेलं पाहिलंय मी तुला. तुझे गट्स नेहमी आम्हाला थक्क करणारे असतात. माझा मुलगा समजूतदार आहे, हुशार आहे, ह्याचा गर्व तर आहेच मला. पण तुला असा हतबल आणि हरलेला मी तरी नाही बघू शकत. म्हणून मुद्दाम तुला आठवण करून द्यायला आलोय. तू सुद्धा खोत आहेस हे विसरू नकोस. कसं आहे नव्हे, बाप म्हणून काही गोष्टी स्पष्ट बोलाव्याशा वाटल्या म्हणून आलोय. आपल्याला उद्ध्वस्त करायला आलेली, म्हणजे आपण भिकारी व्हायला हवे असं जिला मनोमन वाटत होतं, जिचा हेतू ध्येय हेच होतं, तिच्या हातात तू गोदावरी फूड्स ही कंपनी सोपवलीस. मला वाटतं तू फार मोठी चूक केली आहेस. अरे बाळा, आपलं सर्वस्व असं कोणी देतं का दुसऱ्याला? काय झालं? आपले हात रिकामी राहिले, पण तिची ओंजळ मात्र हिऱ्या माणक्याने भरलीस तू. जिंकली ना ती. अरे आपल्याला बर्बाद करायला आलेली मुलगी जिच्या हातात घबाड देऊन आयतं कोलीत दिलंस तू. आता आपल्या हातात काय राहिलं रे? काहीच नाही. संपलं वेद, सगळं संपलं. बाबा, तुम्ही म्हणताय ते बरोबर. पण तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? म्हणजे आई, एकदा पाऊस पडून गेला म्हणजे आभाळातलं पाणी संपलं असं नाही ना. गोदावरी फूड्स आपण उभं केलंय, आपल्या कष्टाने उभं केलंय. आपण आहोत म्हणून ती कंपनी आहे. ती कंपनी म्हणून आपण नाही आहोत. अजूनही तीच जिद्द आहे, तीच मेहनत करायची तयारी आहे. तर तुमचा आशीर्वाद असू द्या. मी स्वतःच्या हिमतीवर त्याहून मोठी कंपनी उभी करून दाखवतो. वासंती काकी, अगं नली, ये बस. नली, काय काय घडलं ते सगळं मला सांग. सांगते. ऋषी दादाचं ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशीच त्याच्यावर खूप मोठं संकट आलं. स्वतःहून गोडाऊन मध्ये नाही गेला, त्याला गोडाऊन मध्ये घेऊन गेले आणि त्याला गोडाऊन मध्येच लपवण्यात आलं. मला एक कळत नाही, त्या दिवशी आपण दोघी गोडाऊन मध्ये कसे काय ओढले गेलो? काय माहिती कसं गेलो. मला एक गोष्ट सांगा, आपण गोडाऊन मध्ये गेलो, तुम्ही गायब कसे झालात? आणि आज सुद्धा चेंडू जसा माझ्याकडे आला तशी तुम्ही अचानक गायब झालात. अशा कशा गायब होतात तुम्ही? आता हसताय काय? अगं नली, तुझं काय करू? तुझं लक्षच नसतं आजूबाजूला, स्वतःच्याच तंद्रीत असतेच. आमचे ओळखीचे काका भेटले होते, तिकडेच उभी होती मी त्यांच्याशी बोलत. जरा लांब, तूच बघितलं नाहीस मला. बरं, ते सगळं बाजूला ठेव. पुढे काय करायचं ठरवलंस? पुढचं काहीच नाही माहिती मला.
सगळं विचित्र घडतंय माझ्यासोबत. म्हणजे ज्या गोष्टीची मी आतापर्यंत कधीच अपेक्षा केली नव्हती, मनात सुद्धा विचार आला नव्हता, ती गोष्ट झाली. वेदने रागाच्या भरात गोदावरी कंपनी माझ्या नावावर केली आणि त्यांनी सही केलेले कागदपत्र पण मला दिलेत. मला ना इंटरेस्ट नाहीये ते पैसे, कंपनी वगैरे. मला फक्त माझा वेद परत हवाय आणि त्याच्या डोक्यातले सगळे गैरसमज काढून टाकायचेत मला. वासंती काकी, काय झालं? बाबाराव इतका वाईट वागतोय ना वेदशी, आणि वेद पण असं का वागतोय याची ना कारण शोधायला पाहिजे. हे सगळं काय चाललंय, याची कारण काय, त्याच्या मागे कोण आहेत, हे सगळं कळायला पाहिजे नली. तोपर्यंत ती कागदपत्र तुझ्याकडेच ठेव, ती इतर कुणालाही देऊ नकोस, असं माझं प्रामाणिक मत आहे. नाही नाही, मी जर कागदपत्र माझ्याचकडे ठेवली ना तर वेदला असं वाटेल की मला कंपनी बळकवायची आहे म्हणून. त्यापेक्षा ती कागदपत्र त्याच्याकडे दिलेलीच बरी. हरकत नाही नली, पण ना वेदचा राग शांत झाल्यावर मगच कागदपत्र त्याच्या हातात ठेव. आणि त्याला तुझा आहे तू स्पष्ट सांग. सांग त्याला की मला प्रॉपर्टीमध्ये, पैशांमध्ये रस नाहीये, मला तुझ्यात रस आहे वेद. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा नली, कागदपत्र इतर कुणाच्याही हातात द्यायची नाही. तू जर ती दिलीस ना तर खूप अडथळे निर्माण होतील. आणि गोदावरी फूड्सवर फक्त माझ्या वेदचाच अधिकार आहे. हा, अगं असं तू वेदला सांग, हे मी तुला सांगतेय, ठीक आहे? नली, भावनेच्या भरात कुठलेच निर्णय घ्यायचे नाहीत. डोकं शांत ठेवून सगळे निर्णय घ्यायचे. बाबाराव सारख्या माणसाची वैर घेतेयस, तुला खूप सांभाळून निर्णय घ्यायला पाहिजे. अजिबात भावनेच्या भरात निर्णय घ्यायचं नाहीयेत, लक्षात ठेव, ठीक आहे? होईल सगळं नीट. बरं, येऊ का मी? थांबा ना थोडा वेळ, आत्ताच आलात तुम्ही. अगं गाईंना घेऊन आलीये मी. दुसऱ्यांच्या शेतात गेला ना तर अवघड होईल मला त्यांना घेऊन येणं. हा, बर, येते मी. भेटू आपण लवकर.